आज बघूया टाकाऊ कतरनपासून टिकाऊ बिझनेस। इथे एक अखंड फॅब्रिक घेतलेला आहे। तुमच्याकडे 2 पट्टे असेल तर तुम्ही ते तिन्ही बाजूने बंद करून घ्यायचे आहे। फक्त एक बाजू ओपन ठेवायची। मी इथे 2 बाजूला शिलाई मारून घेतलेले आहेत। आता त्याच फॅब्रिकचा उरलेला जो कापड होता त्याचे छोटे छोटे तुकडे बनवून घ्यायचे। इथं कपडा जर पातळ असेल तर तुम्ही त्याच कलरचा लावायचा, नसेल तर तुम्ही दुसरे सुद्धा इथे कतरन घेऊ शकता। आता मी ते कतरन त्यामध्ये टाकून घेतलेली आहेत। जशी आपली एक पिशवी असते, पिशवीमध्ये आपण सामान भरतो, अगदी त्याच पद्धतीने इथे जे कतरन आहे ती पूर्ण भरून घ्यायची त्यामध्ये आणि एक कडकपणा येण्यासाठी पूर्ण जो भाग आहे तो प्लेन करून घ्यायचा आणि तो बंद करून घ्यायचा। आता यानंतर अशा लाईन ओढायच्या आहेत, तिरप्या लाईन ओढायच्या। हवं तर तुम्ही सरळ सुद्धा लाईन ओढू शकता, पण आपल्याला एक बॉक्सची डिझाइन तयार करायची, त्यामुळे इथं तिरप्या लाईन ओढायची आहे। तर ते लाईनची जी अंतर आहे तुम्ही 2 इंच ठेवू शकता, 1.5 इंच ठेवू शकता किंवा 2.5 इंच ठेवू शकता। पूर्ण लाईन अशा तिरप्या आहेत त्या अंतरावरती पूर्ण शिलाई मारून घ्यायच्या आणि शिलाई मारताना तितकंच अंतर ठेवायचं आहे। अंतर कमी जास्त ठेवायचं नाही, बरोबर अंतर तेवढं तितकंच यायला हवं। आता पूर्ण ह्याला बाजूने मारून झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध बाजूने आपल्याला पूर्ण अशा शिलाई मारून घ्यायच्या आहे, म्हणजे एक बॉक्स आपला दिसेल, एक बॉक्सची डिझाइन दिसेल त्या पद्धतीनं। आता बघा भरपूर सारे आपले कतरन उरलेले असतात। आता या कतरनचं आपण काय करायचं तर असे मोठे मोठे फॅब्रिक घ्यायचे, अशा पद्धतीचे आसन किंवा पायदान तुम्ही बनवायचे, ते सेल करायचे। मला कमेंट येतात की याचं कुठं विक्री करायची, हा बिझनेस कुठं आहे, आम्हाला करायचा आहे। तर तुम्ही स्वतः करायचं आहे आणि स्वतः सेल करायचं आहे, कारण अशा बिझनेस कुठंही राहत नाही, ते आपणच तयार करायचं आणि आपणच एक व्यवसाय बनून व्यावसायिक व्हायचं आहे। आता त्यानंतर अशा पट्ट्या कटिंग करायच्या। 4 पट्ट्या इथे मी कटिंग केल्या आणि ते 4ही पट्ट्याची आपल्याला 4ही बाजूने पाइपिंग बनवून घ्यायची आहे। पाइपिंग अशी मोठी बनवायची, वेगळा कलर घ्यायचा आहे, तोच कलर वापरायचा नाही, म्हणजे आपली जी आसनची पायदानची डिझाइन आहे ती छान सुरेख दिसेल। आता ही जी मी आसन बनवलं आहे, हे आसन मी कितीला विकलं असेल बरं, तर हे आसन मी 40 रुपयाला विकलं। तर तुमच्यानुसार, तुमच्या एरियानुसार तुम्ही त्याची प्राइस ठेवू शकता, कापडानुसार। कापड आपलं जे कात्रण उरलेली होती त्या कात्रणचाच वापर करून हे आसन मी बनवलं आणि ते विक्रीसुद्धा केलेलं आहे, कस्टमर घेऊन सुद्धा गेला। तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवसाय करायचा आहे। तुम्हाला ब्लाऊज जमत नसेल तर तुम्ही हा व्यवसाय तुमच्यासाठी परफेक्ट आहे, फक्त तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल।